महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी केली कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा। त्यांनी राज्यासमोरील संकट टळावे यासाठी प्रार्थना केली आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील। महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनावे अशी प्रार्थना केली। खूप आनंद आहे, समाधान आहे की पांडुरंगाची मनोभावे पूजा करण्याची संधी आमच्या परिवाराला आषाढीला मिळाली, कार्तिकेला मिळते आहे। खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानेच या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात आणि म्हणून आज इथं येताना आनंद झाला की खूप पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे। पिण्याचं पाणी असेल, अगदी चंद्रभागेतली स्वच्छता असेल, स्नानघरं असतील, मोबाईल टॉयलेट असतील, त्याचबरोबर ICU सारखी व्यवस्था देखील इथं केली आहे। म्हणजे आरोग्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे। आणि म्हणून मी कलेक्टर, जिल्हाधिकारी, त्यांची सगळी टीम, प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो, स्थानिक आमदारांचं देखील अभिनंदन करतो। खरं म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केल्यानंतर काय होतं हे आपण आषाढीपासून पाहतोय। मी आषाढीला प्रत्येक वेळेला या ठिकाणी आलो, पूजेला आलो, परंतु अगोदर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्याची पाहणी देखील आणि त्याचं नियोजन करण्यासाठी देखील आलो। हे मी स्वतःला भाग्यवान समजतो, ही संधी मला मिळाली। आणि आज देखील या ठिकाणी आपण पाहतोय ह्या कार्यक्रमामध्ये MPCBचा जो आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी एक चांगलाच कन्सेप्ट घेऊन MPCB काम करते आहे। कारण शेवटी आता पर्यावरण वाचलं पाहिजे। आज आपण बघा, नोव्हेंबर झाला तरी पाऊस पडतो। आज शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभं राहिलेलो आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना या ठिकाणी पर्यावरणाचा देखील जनजागृती झाली पाहिजे। आणि म्हणून ही MPCB जे आहे, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, हे देखील सिद्धेश कदम त्यांची टीम अतिशय चांगलं काम करते। आणि खरं म्हणजे लोकांमध्ये जनजागृती आणण्याचं काम वारीच्या माध्यमातून करतायत। एक पांडुरंगाच्या दर्शनाला लोक येत आहेत आणि पर्यावरणाची देखील जनजागृती करण्यासाठी देखील ही वारी येते। हे सर्व या ठिकाणी कार्तिकीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो।